दंडोत प्रणाम. जीवन जगत असताना भौतिक सुखाच्या अभिलाषेपोटी आपण बरेच असंत कर्म करत असतो आणि त्या कर्मातूनच आपण दुःखाला पात्र होत असतो. परंतु ज्यावेळेस परमेश्वराचा बोध होऊन परमेश्वराची जाणीव होते, त्यावेळेस त्या असंत कर्मातून निघणे हीच एक साधना आणि हीच भक्ती सर्वज्ञ श्री जगप्रभूंनी सांगितलेली आहे. आपण आपल्या सुखापोटी अभिलाषेपोटी जीवन जगत असताना बऱ्याच वेळा आपलं पाप, आपले अज्ञान किंवा आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवरती बऱ्याच गोष्टी ढकलत असतो. म्हणून सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू म्हणतात, आळूंचू न करावं, म्हणजे आळ कोणावरही घेऊ नये. परंतु आपली प्रवृत्ती स्वतःला वाचवण्याची, स्वतःच्या सुखाच्या अभिलाषेपोटी स्वतःची चूक झाकण्याची असल्यामुळं आपण बऱ्याच वेळा दुसऱ्यांवरती आळ घेत असतो. आपली चूक न कबूल करता लपवण्यासाठी दुसऱ्यांवरती आळ घेत असतो आणि त्यातूनच असंत कर्म जन्माला येतं आणि तेच असंत कर्म थोडं थोडं मोठं होत असतं आणि त्यातूनच आपण धर्मापासून तर जातोच, परंतु अनंत असंत कर्म जोडून आपण दुःखाला पात्र होत असतो. परमेश्वराची भक्ती करत असताना आंतरिक शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे, मानसिक शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. मनात तर बऱ्याच गोष्टी येतात, परंतु त्या शुद्धतेतून आपण जर संत कर्म जोडत जोडत भक्ती करत राहिलो तरच परमेश्वरापर्यंत पोहोचू. अन्यथा आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये बऱ्याच घाण गोष्टी ठेवायच्या आणि भक्ती करायची, त्यातून परमेश्वर कधी प्रसन्न होत नाही आणि परमेश्वर कधी प्राप्त होत नाही. म्हणून परमेश्वराची भक्ती करत असताना अचूक आणि नेमकं आपण काय करावं आणि आपल्यामध्ये काय बदल असायला पाहिजे, तो बदल परमेश्वराला कसा अपेक्षित आहे हे जर समजून घेतलं तर भक्ती अत्यंत सोपी, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक होईल आणि परमेश्वर प्राप्त व्हायला आपल्याला कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.